चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय जहाजावर भीषण हल्ला. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय जहाजावर भीषण हल्ला झाला आहे. हाजी अली नावाच्या जहाजावर ओमानच्या सागरी किनाऱ्यावर ड्रोन हल्ला झाला. हल्ल्याची तीव्रता अतिशय अधिक होती. हल्ल्यानंतर हाजी अली जहाजाला जलसमाधी मिळाली. हाजी अली मालवाहू जहाज होतं. इराण युद्धादरम्यान भारतीय जहाजांवर ड्रोन हल्ले झाल्याच्या मोजक्या घटना घडल्या आहेत. हाजी अलीवर नेमका कोणी हल्ला केला याबद्दल स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. हाजी अली जहाजावर 14 जण होते. ओमानच्या नौदलानं त्या 14 जणांना वाचवलं आहे. मालवाहू जहाज हाजी अली गुजरातच्या देवभूमी द्वारका जिल्ह्यातील आहे. आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत भारतीय जहाज बुडाल्याची ही दुसरी घटना आहे. आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात सुरू असलेल्या तणावाचा सर्वाधिक फटका गुजरातमधील जहाज उद्योगाला बसताना दिसत आहे. आठवड्याभरापूर्वी गुजरातमधील अल फैज नूर सुलेमानी 1 हे जहाज समुद्राच्या सामुद्रधुनीत बुडालं होतं. अमेरिका आणि इराणच्या सैन्यात तुफान गोळीबार झाला. या धुमश्चक्री दरम्यान अल फैज नूर सुलेमानी 1 या जहाजानं जलसमाधी घेतली होती. अँटी स्टॅबिंग पथकाच्या बरोबरीने इतर अवैध गुन्ह्यांविरोधात पोलिसांची जोरदार मोहीम. शहरातील मारुतीनगर 3ऱ्या क्रॉसजवळ सार्वजनिक ठिकाणी हातात प्राणघातक शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका इस्माला माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस ठाण्याच्या अँटी स्टॅबिंग स्क्वॉडने अटक करून त्याच्याजवळील लांब धारदार ऊस तोडणीचा कोयता जप्त केला आहे. या प्रकारामुळे शहरातील अँटी स्टॅबिंग स्क्वॉडची कामगिरी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव लाला खान बाबूखान पठाण वय 50 राहणार मारुती नगर असे आहे. शहरात अलीकडे वाढलेल्या स्टॅबिंग अर्थात बोसकाबोसकीच्या प्रकारांना आळा घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहरासह ग्रामीण उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांच्या व्याप्तींमध्ये अँटी स्टॅबिंग स्क्वॉड कार्यरत करण्यात आले आहे. बुधवारी गस्तीवर असलेल्या माळमारुती पोलीस ठाण्याच्या अँटी स्टॅबिंग स्क्वॉडला लाला खान पठाण हा दहशत निर्माण करण्याच्या किंवा एखाद्या गैरकृत्य करण्याच्या तयारीत असल्याचे आढळून आले. त्यानंतर या स्क्वॉडमधील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील लांब धारदार कोयता जप्त केला. या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. त्याचबरोबरीने कॅम्प पोलिसांनी जुगार आणि मटका प्रकरणात 14 जणांना अटक केली आहे. पोलिसांची ही कामगिरी कौतुकास्पद ठरल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. शहापूरच्या युवकाला महाराष्ट्र मुख्यमंत्री निधीतून वैद्यकीय मदत. शहापूर नवी गल्ली येथील शिवा नारायण लोहार हा युवक भारतीय क्रिकेट संघाच्या विजयोत्सवाप्रसंगी फटाका दुर्घटनेत गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर येथील KLE हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचाराचा खर्च मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर उपचार पूर्ण झाल्यानंतर त्याला आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्राचार्य आनंद आपटेकर आणि अनिल अंब्रोळे यांच्यासह पवन धामणेकर यांनी पाठपुरावा करून सदर मदत मिळवून दिली होती. या महत्त्वाच्या भूमिकेमुळे त्याच्यावरील उपचार सुलभ झाले होते. आता यापुढील उपचारासाठीही मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय निधीतून सदर मदत उपलब्ध झाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. तसेच रुग्णाला दिलासा मिळाला आहे. उत्तर प्रदेशात वादळी पावसाचा कहर, 101 जण ठार. उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने कहर केला आहे. यामध्ये अवघ्या 2 दिवसात 101 जण ठार झाले असून 84 जण गंभीर जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाने आणि चक्रीवादळाने कहर केला आहे.
फतेपूर, प्रयागराज, प्रतापगड, भदोई, देहात, चंदौली, सोनभद्र, बरेली, मिर्झापूर, बदाऊन, उन्नाव आणि कानपूर या जिल्ह्यात पावसाचे थैमान बघायला मिळाले आहे. मोठमोठी झाडे पडली असून काही ठिकाणी घरे देखील पडली आहेत. थैमान निसर्गाने घातले असून या वादळामध्ये एकट्या प्रयागराजमध्ये 17 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. बचाव कार्यही तातडीने सुरू करण्यात आले, मात्र वारे आणि पाऊस इतका प्रचंड असून त्यामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासनाने तात्काळ अलर्ट जारी केला असून या संदर्भात आता तातडीने मोहीम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क वाढ मागे घेण्याची मागणी. भारत सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्कात 9% वाढ करून ते तब्बल 15% करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि या आयात शुल्क वाढीचा थेट गंभीर फटका देशातील सोने चांदी व्यवसायाला बसणार आहे. तसेच लोकांना आणि सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना, सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसणार आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन केंद्र सरकारने सोन्या चांदीवरील आयात शुल्क वाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी पोद्दार ज्वेलर्स या सोने चांदी खरेदी विक्री पेढीचे संचालक अनिल पोद्दार यांनी केली आहे. या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच या आवाहनाची अंमलबजावणी देशाच्या अर्थव्यवस्थेला मारक ठरणारी आहे अशी प्रतिक्रिया दिली. सोने खरेदीसाठी येणाऱ्या सामान्य ग्राहकांना याचा सर्वात मोठा फटका बसणार असल्याचे मत त्यांनी नोंदवले आहे. बेळगाव बेंगळूर वंदे भारत रेल्वेचा महसूल 8 कोटींपेक्षा अधिक. कर्नाटकाची राजधानी बेंगळूर आणि उत्तरेकडील महत्त्वाचे केंद्र असलेल्या बेळगावला जोडणारी बेंगळूर बेळगाव वंदे भारत आता महसुलाच्या बाबतीतही सुसाट धावत आहे. अवघ्या 9 महिन्यात 8 कोटी 9 लाखांचा महसूल या एक्सप्रेसने रेल्वे प्रशासनाला मिळवून दिला आहे. सुरुवातीच्या काळात प्रवाशांकडून वंदे भारतला थंडा प्रतिसाद होता, मात्र बेंगळूर बेळगाव वंदे भारतच्या प्रवासी संख्येत आता सातत्याने वाढ होत आहे. वंदे भारत सुरू होऊन 9 महिने झाले असून नैऋत्य रेल्वेच्या आकडेवारीवरून गेल्या गतवर्षात ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यात 22,000 प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे. वंदे भारत बेळगावहून सकाळी पहाटे 5:30 वाजता सुटते. ही वेळ अनेक स्थानिक प्रवाशांना गैरसोयीची वाटते, त्यामुळे काहीसा प्रतिसाद कमी आहे. मात्र तरी देखील आता प्रवाशांच्याकडून या रेल्वेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे या महसुलावरून दिसून आले आहे. 36% व्याजाचे आमिष दाखवणाऱ्या कंपनीवर छापा. सर्वसामान्यांना वार्षिक 36% व्याजाचे अवाजवी आमिष दाखवून ठेवी गोळा करणाऱ्या शिवबसवनगर येथील शिवम असोसिएट्सवर प्रशासनाने गुरुवारी दुपारी अचानक छापा टाकला. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या आदेशानुसार प्रांताधिकाऱ्यांनी ही धडक कारवाई केली. या संस्थेच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. शिवम असोसिएट्सकडून मोठ्या प्रमाणात लोकांकडून पैसे गोळा केले जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. ही संस्था गुंतवणूकदारांना भरमसाठ परतावा देण्याचे आश्वासन देत होती, जे नियमानुसार अवाजवी होते. या व्यवहारांची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशीचे निर्देश दिले होते.